नमस्कार बाळांनो, इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 2 लागला आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाल्या आणि खूप जणांच्या बेटरमेंट पण झालेत. त्यामुळे मी सांगितलेलं की बाबा बेटरमेंट करा. आणि या वर्षी मेरिट कमी लागणार, लागलेली पण आहे. आणि काही थोडेच असे मोजकेच कॉलेजेस आहेत की ते मेरिट वाढणार, कारण ऑब्व्हियसली तिथे सगळ्यांना पाहिजे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्या प्रत्येक मापाडी संघटना जी काय आहेत ना, तुम्हाला म्हणत होती इंजिनिअरिंग मिळणार नाही, करू नकोस, जाऊ नकोस, होणार नाही, त्या सगळ्यांना अडवायचं, थांबवायचं आणि बसवून बसवून समजवायचं तास-तासभर मिळालं म्हणून. कारण त्यांनी तुम्हाला टन्नू आणलेलं, अक्षरशः मार्क कमी आहेत, असं होणार तसं होणार, तुझं हे आहे ते आहे, त्या सगळ्यांना हे दाखवायचं, त्यांना रडवायचं जेवढं त्यांनी तुम्हाला रडवलंय. ठीक आहे. अजूनही काही खूपच क्वचित विद्यार्थी आहेत की त्यांना अजूनही कॉलेज मिळालं नाही, कारण त्यांनी सेकंड राऊंड पण टाकताना तेवढाच टाकलेला आहे. तर त्यांच्यासाठी आता लास्ट ऑप्शन राहतोय थर्ड राऊंड. त्यामुळे थर्ड राऊंडसाठी काय करा, व्यवस्थित लिस्ट बनवा आणि जी कॉलेजेसच्या कट ऑफ लागतील सेकंड राऊंडच्या पण पुन्हा त्या कट ऑफ घेऊन बनवायला लागेल लिस्ट. ठीक आहे. चल आता करायचं काय, सेकंड राऊंडला ऑप्शन लागलेले आहेत किंवा बेटरमेंट झालेले आहेत त्यांनी, मॅक्सिमम जणांनी पुन्हा काय करा, थर्ड राऊंडसाठी बेटरमेंटला चला. काय थर्ड राऊंडसाठी जायचं आहे. आता थर्ड राऊंडसाठी का जायचं, आता तुम्ही म्हणणार, आता बरेच माझे तर विद्यार्थी म्हणतात सर बास झाले, आता आम्हाला बेटरमेंट नाही करायचं आहे. थर्ड राऊंडसाठी का चला, काही सीट सुटतात पुन्हाही सेकंड राऊंड नंतर. कारण जे फर्स्ट राऊंड नंतर घेतलेले जे विद्यार्थी असतात ते काय म्हणतात, नाही आम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, NIT, IIT काही असतात अजूनही की ते म्हणतात होतात. अजून सुद्धा काही मुलांच्या सीट असतील शिल्लक. हा 99% to 98 इथले सीट फुल झालेत. म्हणजे काय, अलॉटमेंट झालेले असते, सीट इतक्या पर्सेंटच्या सीट ज्या सगळ्या फुल झालेल्या असणार आहेत. ठीक आहे. कारण ज्या काय कास्टच्या सीट शिल्लक राहिलेल्या फर्स्ट राऊंडला त्या सगळ्या ट्रान्सफर इकडे झाल्या. आणि आता थर्ड राऊंड जो येणार आहे ना, ऑल सीट्स, हे उठते का नाही पेन, ऑल सीट्स ज्या असणार आहेत त्या कन्वर्ट होतील ओपनला. ठीक आहे. थर्ड राऊंडला जे काय शिल्लक राहतंय ते सगळं कन्वर्ट असतं ओपनला. त्यामुळे प्रत्येकाला सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. ज्या ज्या कॉलेजच्या सीट राहिलेत त्या कॉलेज शोधावे लागतील. आता तुम्हाला परत कट ऑफ मिळतील, थोड्या वेळामध्ये चेक करा सेकंड राऊंडचा कट ऑफ, सेकंड राऊंड नंतर सीट किती शिल्लक राहिल्यात त्या मिळतील आणि त्या पाहून तुम्हाला थर्ड राऊंडचा फॉर्म भरायचा आहे. काही जण म्हणतात सर आमचं समाधान आहे, आम्ही काय बेटरमेंटला जाणार नाहीये, पेनच ब्लॅक घेतलाय, वेस्ट इंडिज कलर. ओके. काही सीट मुलांना एक्सेप्ट केलेत, ते म्हणतात की नाही बाबा आम्हाला मिळाले, आम्ही समाधानी आहे. समाधानी असू द्यात, पण थर्ड राऊंडसाठी बेटरमेंट काय माहित आहे काय, एकाच दुसऱ्या विद्यार्थ्याची सीट राहणार आहे आणि ती पाहिजे असेल तुम्हाला. ठीक आहे. आणि आता तुम्ही काय म्हणा, सेकंड राऊंड झालाय, उद्या ऍडमिशन घेतो, परवापासून कॉलेज, असं नाही सुरू होत. अरे गणेश चतुर्थी येत्या थर्ड राऊंड पर्यंत, मग काय डीजे बीजे नाचा जोरात, मंडपात गणपती डान्स म्हणतोय ना आपण, तो नाचायचा आहे आणि मग कॉलेजला जायचं, इंजिनिअरिंग सुरू करायचं. थर्ड राऊंड संपल्यानंतर जायचं आहे. अरे जराशी मजा करायची. आता कॉलेजेस मिळाले ना, थोड्याच दिवसावरती सण येतोय, कुठं ती चालू एखादं कॉलेज 1 तारखेपासून चालू पण करेल, काय फरक नाही पडत 7-8 दिवसांमध्ये. इंजिनिअरिंग हे अशी गोष्ट आहे बाळांनो, जी काय पहिल्यापासून अभ्यास करून टॉप करून काही नसते. इंजिनिअरिंग स्किल, इंजिनिअरिंगचे मार्क काय 65% मोर दॅन सफिशियंट आहेत. 65% पाडा, बास करा, पुढं करायचं आहे. त्याचे व्हिडिओ नंतर सांगतो काय करायचं असतं. कारण 90-95% इंजिनिअरिंगला पाडून जॉब काय तसा मिळत नाही. स्किल्स असतात, काय काय गेट एक्झाम, गव्हर्नमेंट एक्झाम, ह्या सगळ्याची तयारी करायची आहे. त्यामुळे ऍडमिशन झाले, थर्ड राऊंडला जायचं आहे, थोडा सण येतोय, मजा करायची आहे. आणि ते म्हणणार एवढे दिवस आम्ही मजाच करालोय की, अरे वर्षात नाही एकदाच येतोय ना सण, इंजिनिअरिंगच्या सेमिस्टर 2 वेळा असतात. त्यामुळे म्हणणार रे बाबा असलं काय सांगू नकोस. ठीक आहे. कन्क्लुजन काय, थर्ड राऊंडला चला. अजूनही ज्यांना मिळालेलं नाहीये त्यांनी मेसेज टाका व्हॉट्सअपला, तुम्हाला मी काय करायचं आहे सांगतो क्लिअर कट, तिथं कळून जाईल. हे झालं. काही मुलांचं बेटरमेंट झालंय, पण काय झालं, त्याच ब्रँचला त्याच कॉलेजला दुसरी सीट मिळाली. म्हणजे काय, समजा एखादा विद्यार्थी ओबीसीत होता, त्याला तेच कॉलेज तीच ब्रँच फक्त ओपन सीट कन्वर्ट झाली. मग काय झालेलं असतं, तिथं ओपनचा जो विद्यार्थी होता ना, पहिल्या राऊंडला मिळाला, त्यानं सोडली आणि तुमचे मार्क त्याच्यानंतर लागले. ठीक आहे. आता त्यांना काय फरक पडणार आहे, काय नाही आहे, तुम्हाला सगळ्या कास्टच्या बेनिफिट आहेत तशा आहेत.
थर्ड राऊंडला काही विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत, सर थर्ड राऊंडला सीट जर ओपन होत आहेत आणि आम्ही कास्टमध्ये होतो, समजा आम्ही SC कास्टमध्ये होतो आणि आम्हाला ओपनची सीट मिळाली तर आमचं कसं काय? नाहीये, तर आमची स्कॉलरशिप फ्रीशिप मिळणार का? सगळ्या फॅसिलिटी मिळतात तुम्ही ज्या कास्ट आहेत. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना तुमच्या कास्टचे सगळे डॉक्युमेंट सबमिट करा, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतात. ठीक आहे. आता ना थोडासा एक स्कॅम पण सुरू होईल इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये. काही जनता सांगायला चालू करते की हे कॉलेज सोडा, इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये जाऊन तुम्हाला सीट मिळते. इन्स्टिट्यूशनल राऊंड कधी असतो माहितीये का? ज्या थर्ड राऊंड नंतर सीट शिल्लक राहतात त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे आणि तिथं बऱ्यापैकी ती मॅनेजमेंट सीट वगैरे भरली जाते. आणि मग मॅनेजमेंट सीट गेला तर तुम्हाला गव्हर्नमेंटची कुठलीही स्कॉलरशिप फ्रीशिप कुठलीही सवलत मिळत नाही मॅनेजमेंट सीटला. मग तुम्हाला थर्ड राऊंडला ऍडमिशन जर गव्हर्नमेंट सीट थ्रू मिळते, तिथं सगळ्या फॅसिलिटी मिळतात, त्या कॉलेजला कशाला चाललाय मॅनेजमेंट? असं होत नाहीये तिथं की तुमची मेरिट 20% आहे, 20% आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजच्या 95% सीट नाही. थर्ड राऊंडला सीट लागली, परत मेरिट लागणार तिथं आणि मग ते इन्स्टिट्यूशनल राऊंड वगैरे होतात. त्यामुळे थर्ड राऊंडला तुम्ही टाकला की मिळणारं जे कॉलेज आहे ना तिथं कशाला मॅनेजमेंट सीट न चाललाय. त्यामुळं थोडंसं खूप कॉम्प्लिकेशन्स होत आहेत त्या प्रोसेसमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंडला. त्यामुळे तो राऊंड विचार करू नका, त्यावेळी बघूया. त्यामुळे आता पुन्हा ज्यांना मिळालंय त्यांनी परत बेटरमेंटला चला. आणखीन काही मुलांचं म्हणणं असते सर मिळाले ते घेणारच, बास झालं, समाधानी आहे, त्यांनी मग त्यांची इच्छा आहे. पण मी म्हणतो अनेका आठवड्यानं काय फरक पडायला लागलाय कुणाला? मागच्या वेळी हेच सांगितलेलं सेकंड राऊंडला चला, बऱ्याच जणांची बेटरमेंट झाली, ज्यांना कॉलेज मिळालंच नव्हतं त्यांना अलॉट झाली, पाहिजे ती ब्रँच पण अलॉट झाली. मग त्यामुळे थर्ड राऊंडला चला, थांबा, नाचून बिचून जायचं, गल्लीत मोठा असं डीजे लागलेला असणार आहे, नाचायचं जोरात आणि मग कॉलेजला जाऊ. थर्ड राऊंड नंतर अभ्यासक्रम पुढे जाईल, काय जाईल, अरे असं काही नसतं. थर्ड राऊंडला ज्या मुलं येणार आहेत, तुम्ही एकटंच तर जाणार नाहीये, बरेच मुलं येणार आहेत, मग त्या मुलांसाठी काय अभ्यासक्रम पुढे जाणार आहे का? त्यांना पण पहिल्यापासूनच सुरू होणार आणि एखाद्या आठवड्यामध्ये काय तीर मारायचं आहे आपल्याला? इंजिनिअरिंग हा वेगळा गेम आहे, 11वी 12वी सारखं नाही आहे. इथं खूप वेगळ्या गोष्टी आहेत, त्याचे व्हिडिओ नंतर पाहूया आपण. त्यामुळे जो गोष्टी सांगितल्या त्या करा. पहिलं काय मिळालंय, बेटरमेंटला चला. दुसरं, आता बेटरमेंट होऊच शकत नाही, म्हणजे जे कॉलेज होतं टॉप कॉलेज तुम्हाला मिळालंय तिथं जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार, ऑप्शन नाही. काही मुलांना काय झालेलं की त्यांना ऑलरेडी टॉप 5 कॉलेजेसमध्ये होती ती, त्यांना सीट मिळाली आणि त्यांना नो बेटरमेंट आलंय. ठीक आहे. किंवा काही मुलांच्या थोड्यांचे मार्क्स कमी आहेत आणि त्यांनी फक्त अशी टॉपची कॉलेज टाकली, त्यांना पण नो बेटरमेंट आली. मग ज्यांना नो बेटरमेंट आल्या ना त्यांनी काय करा, थर्ड राऊंडला चला. आणि अपेक्षाच नाही आहेत, कट ऑफ खूप हाय आहेत, पाहिजे असेल तर सेकंड राऊंड नंतर ऍडमिशन आता घेऊ शकतात. पण मी सांगतो 90% सीट आता फुल होत आहेत, म्हणजे उद्यापासून जाऊन ऍडमिशन्स घेतात मुलं. ठीक आहे. जे राहणार त्यांना फायदा होईना, ज्यांना फायदा होणार ना त्याला एकदम जॅकपॉट लागल्यासारखा लागतोय. त्यामुळे थांबा, वेस्ट करा. आणि आणखीन एक खूप महत्वाचा डाऊट आहे मुलांना, सर फीचं काय करायचं आहे? आमच्याकडे इतके पैसे नाही आहेत. तर तुम्ही बेटरमेंटसाठी वगैरे चला. फी बद्दल, लोन कसं काढायचं, एज्युकेशन लोनची प्रोसेस काय आहे ह्याच्याबद्दल मी सगळा एक व्हिडिओ बनवतोय. आता सध्या काय करा, जर ऍडमिशन तुम्ही घेताय 5-10 हजार रुपये त्या कॉलेजमध्ये भरा, त्यांना सांगा एज्युकेशन लोन काढायचं आहे आणि आम्हाला पूर्ण टोटल डिटेल्स फी स्ट्रक्चर द्या, आम्ही जाऊन बँकेत घेणार आहे. सो ज्यांना लोनसाठी जायचंय त्यांनी काय करा, सध्याचं काम सांगतोय, स्पेशल व्हिडिओ तर आहेच आपल्याकडे तयार. कॉलेजमधनं टोटल खर्च घ्यायचा, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या फीज, हॉस्टेल, मेस सगळे पैसे टाकून घ्या. कॉलेजची हॉस्टेल मेस नसेल तर बाहेर तुम्हाला टेंटेटिव्ह खर्च किती येतोय तो थोडं चेक करा. तो 4 वर्षांचा प्लस लॅपटॉपचे पैसे ऍड करा आणि तुमचं लोन समजा एक 5 ते 7 लाखांचं अप्रुव्हल झालं. ठीक आहे. तुम्ही म्हणणार आम्हाला इतका खर्च येणार नाही, अप्रुव्हल करून घ्या, जेवढे पाहिजेत तेवढे घ्यायचे, कंपल्सरी नाही आहे घेणं ते. कारण जर एकदा का अप्रुव्हल झालं, समजा तुम्ही 4 लाखाचा अप्रुव्हल केला आणि उद्या कळते खर्च वाढायला लागलाय, मग पैसे कमी पडतात, मग परत सगळ्या नवीन गोष्टी सुरू होतात. सो एकदाच अप्रुव्हल करून घ्या. 7.5 ते 10 लाख लिमिट आहे विदाऊट कोलॅटरल, म्हणजे कुठलंही गहाण द्यायचं नाही, तारण द्यायचं नसतंय. काही बँका 7.5 लाख देतात, काही बँका 10 लाख देतात. 10 लाखांच्या वर चाललाय तर तारण वगैरे द्यावं लागेल. ओके. सो आता कॅप राऊंड 2चं सांगितलं मी, काय लागलाय, बेटरमेंटला चला. ज्यांना बेटरमेंटला चला, परत लिस्ट काढा, जेवढं कॉलेज पाहिजे 30 टाकायचे आहेत. आता जसं फर्स्ट राऊंड नंतर सेकंडला रूल सांगितलेले, बघितला नसाल सेकंड राऊंडचा व्हिडिओ बघा आणि तोच आता थर्ड राऊंडसाठी. पहिला ऑप्शन सेकंडला मिळालाय कंपल्सरी, थर्डला जे मिळणार आहे ते घ्यावंच लागणार आहे. समज अजूनही फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड कुणाला मिळालेलंच नाहीये, त्यांच्यासाठी एक नवीन व्यवस्थित लिस्ट बनवावी लागेल. फर्स्टला मिळालं होतं, सेकंडला काहीच बेटरमेंट झालं नाही, ती सीट आयाशी राहिला तुमची, परत थर्डला तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. किंवा
त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जे फर्स्टला मिळालं होतं. ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत, समजलं. आणि ऍडमिशन झालेले आहेत बऱ्यापैकी मुलांचे, त्यांना ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ वर्क. लकची गरज नको आपण, लक नंतर, कारण जो अभ्यास करतोय वर्क करतोय ना ऑटोमॅटिक त्याला सक्सेस मिळणार आहे. ओके, चला, थँक्यू.